या धुळे शहराची परिस्थिती बघता त्या रिक्षा चालकानं त्याच्या आईची शपथ काढली, आज 1000 रुपये घरी घेऊन जायचे, तर तो घेऊन जाऊ शकत नाही. बांधव आज मेडिसिन आईचं राहतं, बायकोचं राहतं, गाडीचा हप्ता असतो. रिक्षा घेणं म्हणजे आज अक्षरशः ना आत्महत्या करण्यापेक्षा बी बेकार काम झालेलं आहे. कारण जो काही गॅस इंधन वाढ झालेली आहे त्यात हे लोक पॅसेंजर पैसे द्यायला तयार नाही आणि रोज वाद घालायचा का. आम्ही 10 रुपये मागतो, आज MD डॉक्टर 500 रुपये फी झालेली, त्याला तुम्ही खुशीने 600 देतात. मेडिसिनवाला मेडिकलवाला 400 बिल होतं, तिथं 500ची नोट देतात. आमच्या ॲटो चालू, आम्ही काय बिल्डिंग बांधून घेतात. तर आमचा बी कुठेतरी या शासनाने विचार केला पाहिजे आणि या रिक्षा चालकाला बी आणि मालकाला बी चांगले दिवस आले पाहिजे. आणि आम्ही का घेतोय, आम्ही नाही घेते, परंतु आम्ही ज्या ठिकाणी देतोय जी त्याच्यावर चालते, तिचा उदरनिर्वाह, तिचा पोट ज्या ठिकाणी भरलं जातं ते म्हणजे इंधन. त्या इंधनाला एवढे पैसे अडमाप जात आहे, आम्ही कोणाकडून द्यायचे? आम्ही काय गाडी खाली फिरवायची का? त्याची आमची दखल घेतली पाहिजे आणि या ठिकाणी शासनाने आमचा विचार केला पाहिजे. आम्ही याची विनंती करतोय की बुवा आमची भाडेवारी झाली पाहिजे. 10-20 रुपयांनी तुम्ही छोटे होणार नाही. जो डॉक्टरची ते 1000-800 रुपये भरतात तुम्ही, आज ॲटो चालकाला 10-20 रुपये वाढवून द्या, एवढीच मागणी आहे. इंधन वाढल्यामुळे सर्व काही गोष्टी, इंधन वाढ ही आणि हप्ते गाड्यांना 10-10 हजाराचे हप्ते गाड्या काही जमा झालेले आहे फायनान्स कंपनीमध्ये, त्याच्यात परमिट बंदच येतं अजून. या गोष्टी कुठेतरी वाढ कमी करा किंवा आमचे भाडे वाढ करा. आमची भाडे वाढ